बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला आज सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये विविध फळपिके असतील, पशुसंवर्धनाचे विविध विषय असतील किंवा भीमथडी खाऊगल्ली असेल, या खाऊगल्लीमध्ये विविध पदार्थ असताना बचत गटाच्या मार्फत या खाऊगल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मेजवानी पाहायला मिळत आहे। अगदी कृषी प्रदर्शन पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी येथे खाऊगल्लीमध्ये येत आहेत। असाच एक सोलापूर जिल्ह्यातील जे राजकुमार आतकरे आहेत, यांनी एक ऑर्गॅनिक शेतीच्या मार्फत आईस्क्रीम उत्पादन म्हणजेच सीताफळापासून आईस्क्रीम अशा 40 जे फळपिके आहेत किंवा पदार्थ आहेत, हे पदार्थ त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्यांच्या या पदार्थांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय। आपल्यासोबत राजेंद्र आतकरे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय? नमस्कार, मी राजकुमार आतकरे सोलापूर जिल्ह्यातून मोहोळ तालुक्यातून देगाव गावातून आलेलो आहे। तर आमच्या शेतीमध्ये जवळजवळ पूर्णतः ऑर्गॅनिक म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रासायनिक खत घातला जात नाही। सगळे सेंद्रिय पद्धतीने आम्ही शेती करतो आणि 42 झाडं आहेत। त्याच्यामुळं जे काही आता फळांना मार्केटमध्ये भाव येत नाही, त्यासाठी आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट चिंचोली MIDC मध्ये उभा करून विषमुक्त अन्न कसं आपल्याला भारत देशवासियाला खाऊ घालता येईल त्याचं एक थोडक्यात तुम्ही दाखवा नाही कसं प्रकारचे पदार्थ। तर ह्या ज्या आहेत त्या आमच्या पूर्णतः ऑर्गॅनिक कुल्फ्या आहेत। जवळजवळ आपल्याकडे 15 ते 20 फ्रूटच्या कुल्फ्या आहेत, सगळ्या फळांच्या कुल्फ्या आहेत। त्याचबरोबर हा आमरस वर्षभर कसा आपल्याला राजाराणी नॅचरल फूड प्रोडक्ट तर्फे कसा आमरस खाऊ घालता येईल त्या प्रकारचा हा आमरस देखील आहे। त्याचबरोबर हे रबडी आहे, हे सीताफळ रबडी। सीताफळ रबडी आमचं फेवरेट ब्रँड झालेला आहे, पूर्ण सोलापूर शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ऑर्गॅनिकला चांगली किंमत आलेली आहे आणि सगळीकडे संपूर्ण भारत देशाला राजाराणी नॅचरल फूड प्रोडक्टचं हेच वैशिष्ट्य आहे की विषमुक्त अन्न खाऊ घालून कसं आपला भारत देश सुजलम सुफलम आणि पूर्वीचा बळीराजाचं राज्य येऊ दे, या पद्धतीची संकल्पना आहे। जी सध्या रासायनिक शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते, कुठेतरी लवकर पीक येते ते आणि कुठेतरी हे रोग प्रतिकार शक्ती, त्यामुळं जी जुन्या काळात विविध ज्वारी असेल किंवा विविध सीताफळ असेल प्रत्येक पीक होते, त्यांना रासायनिक द्रव्य कमी मिळत होते, साहजिकच ते सेंद्रिय खतावरती ती पिकं येत होती। आता तुम्ही ही जी सर्व प्रोडक्ट तयार केलेले आहेत, ही सर्व सेंद्रिय खतावरती आहेत का? हो, 100% सेंद्रिय खतावरती आहेत। शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत अशा प्रकारची विविध खतं वापरून, आणि जर ही खतं घातली शेतकऱ्यांनी तर खरोखरच त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाही आणि फवारणीत सुद्धा भरपूर म्हणजे पैशांची बचत होते आणि त्यामुळे शेतकऱ्याचा हा देखील तुम्हाला आयडिया कशी सुचली की ह्या फळ पदार्थापासून एक कुल्फी बनवायची किंवा आईस्क्रीम बनवायची, ही कशी आयडिया सुचली? तर मी सुरुवातीला पेरू, सीताफळ, चक्कू, लिंबू असे अनेक आंबे, असे अनेक प्रकारची फळ झाडं लावली। ज्या टायमाला फळझाड आपण ज्यूस पाहितला, फळांचा ज्यूस पाहितला, पण सगळ्या पाहितलं, पण फळांचं आईस्क्रीम ही नवीनच किंवा बर्फी। हो, निश्चितच राजाराणी नॅचरल फूड प्रोडक्टचं हेच वैशिष्ट्य आहे की शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकऱ्याला एक वेगळं मार्गदर्शन आणि वेगळ्या मार्गदर्शनातून शेतकऱ्याला काहीतरी वेगळं आउटपुट मिळालं पाहिजे आणि 100% शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि प्रक्रिया उद्योगाकडे हा शेतकरी वळला पाहिजे, म्हणून आईस्क्रीम, कुल्फी, रबडी, बासुंदी एक वेगळ्या प्रकारचा आम्ही तयार केलेला आहे। नक्कीच हे होते राजकुमार आतकरे आणि त्यांनी रासायनिक शेतीला जोड न देता पूर्णपणे सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक शेतीवरती लक्ष दिलं आणि त्यातून फळ पिका फुलवल्या आणि एक नवीनच प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला। तो असा आहे की बर्फी असेल, जी फळांच्या रसापासून बर्फी असेल किंवा आईस्क्रीम असेल, हा नवीनच प्रोडक्ट असल्यामुळे साहजिकच सेंद्रिय शेतीची जोड, ऑर्गॅनिक शेतीची जोड आणि आईस्क्रीम आणि जे आपलं बर्फी आहे, हे नवीनच पदार्थ शेतकऱ्यांना नक्कीच आकर्षित करताना दिसतोय आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या स्टॉलवरती झुंबड झालेली पाहायला मिळत आहे आणि नक्कीच हा प्रोडक्ट येणाऱ्या काळात नक्कीच ग्रामीण किंवा शहरी भागात नक्कीच हे मार्गदर्शक ठरेल आणि लोकांच्या जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असं मत राजकुमार आतेकर यांनी व्यक्त केलेलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.